तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावना ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला घेऊन. भावनो वेळ खूप कमी आहे आणि तुम्हाला व्हिडिओ येतोय भावनो, लक्षात घ्या. ओके, व्हिडिओ भावनो खूप उशिराने येतोय, जेणेकरून तुम्हाला समजेल की आता आपण कुठचा व्हिडिओ केलाय, तुम्हाला माहीत असेल. ओके, शिवजयंती निमित्तचं भावनो आपण बॅनर डिझाईन केलेलं आहे, पूर्ण एडिटेबल PST फाईल व तुम्हाला PLB फाईल भेटणार आहे भावनो. आजचा व्हिडिओ भावनो बघून घ्या, लक्षात घ्या. ओके, पूर्ण एडिटेबल आहे PST व PLP फाईल, कारण की आपण याच्यामध्ये केलेला आहे. बनवून ग्रुप बॅनर डिझाईन केलेला आहे शिवजयंती निमित्त. ओके, ऑलरेडी व्हिडिओ आलेले आहेत आपले शिवजयंती निमित्त 2026 बॅनर एडिटिंगवरती. ओके, फक्त हा व्हिडिओ जो आहे तो असणार आहे भावनो ग्रुप बॅनर डिझाईन होती. व्हिडिओ काय करायचे, पूर्ण बघायचे, जेणेकरून तुम्हाला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे, जर तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. ओके, चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला. ते इमेज साईजमध्ये दाखवतो तुम्हाला भावना. इथे बघतो इमेज साईज, ही साईज असणार आहे भावना. आपण घेतले बॅनरची 15 आणि विड्थ असणार आहे 15 आणि हाईट असणार आहे 10 इंचेसमध्ये. ओके, रेझोल्युशन आपण 300 ठेवतो प्रत्येक, म्हणजे डिजिटल जर असेल बॅनर तर आपण रेझोल्युशन 300 ठेवतो, आणि जर समजा प्रिंटिंगचं काय असेल तर समजायची कमी ठेवायची 100च्या आतमध्ये. ओके, आणि विड्थ वगैरे जी असते त्याची क्वालिटी म्हणजे जी काही साईज असणार ती वाढणार. ओके, ओके करायचं. ओके त्याच्यानंतर तुम्हाला असं कॅनव्हास दिसतोय. पिक्सल लॅबमध्ये पण सेम साईज घ्यायची भावना. पिक्सल लॅबसाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं नाही, तिथे टाकायचं सर्च इंचेस टू पिक्सल कन्व्हर्टर टाकायचं. जे बॅनर प्रिंटिंगला येईल त्याचं तुम्हाला भावनो पिक्सलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि पिक्सल लॅबमध्ये ॲड करायचं आहे. ओके, साईजमध्ये. बॅकग्राऊंडला बघू सुद्धा डार्क कलर आपण यूज केला आहे, जेणेकरून काय करायचं, आपलं जे बॅकग्राऊंड असणार तुम्हाला माहिती आहे एकदम डार्क थीममध्ये आहे, कारण की आपण जे बॅनर असतं भावनो ते आपण पूर्ण आपल्या जी काही असते काय असते थंबनेल. ओके, थंबनेलवरती डिझाईन आपण प्रोव्हाइड करतो. ओके, ते इथे बघू शकता, हे आता इथे तुम्हाला इथे दिसतील. ओके, हे बॅनर आहे. ते बॅनरसाठी आपण वरती इथे बघू शकता नॉईजचा इफेक्ट मारलेला आहे. इथे एक टेक्स्चर तुम्हाला दिसतोय, सॉफ्ट लाईटमध्ये आपण टेक्स्चर आहे ऑपोजिट थोडीशी मायनसमध्ये केलेली आहे, जी तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, व्हिडिओ स्किप करून बघू नका. बरेच जण म्हणतात भाऊ पासवर्ड भेटत नाहीये, कारण की म्हणजे जे 1 इयर ॲगो जो व्हिडिओ बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त. ओके, त्याच्या भाऊन व्हिडिओचे पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेले आहे. आता पण सांगतोय भाऊन, लक्षात घ्या. बरेच जण भाऊन विचारतात भाऊ पासवर्ड नाही आहे, 4-5 वेळेला व्हिडिओ बघतोय. ओके, भाऊन पासवर्ड व्हिडिओमध्ये असणार, व्हिडिओच्या बाहेर तुम्हाला भेटणार नाही. ओके, त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंडमध्ये बघू शकतो आपण थोडी इथे काय केले, जसं की एक किल्ला, म्हणजे जो काही फॉर्ट वगैरे जर असेल त्या पद्धतीचं आपण बॅकग्राऊंडला आपण मर्ज करतोय. लक्षात घ्या, आपण बॅकग्राऊंडवरती जास्त खेळत असतो, कारण की आपण डार्क डिझाईन बनवले, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता लेफ्ट साईडला आपण एक एक म्हणजे शेप घेतला आहे, जसा रॅक्टेंगल वगैरे असतो, आपण बॉक्स वगैरे म्हणू शकता. ओके, म्हणजे चौकोन वगैरे जो असतो ना, तो इथे पेन टूल आहे, तर राईट क्लिक करा. ओके, इथे शेपवरती क्लिक करायचं आणि इथे असे ड्रॉ मारा, 4 कोने मारून घ्यायचे, मग एक तुमचा बॉक्स होऊन जाईल. त्या बॉक्समध्ये बघू शकता आपण काय केलं आहे, ओव्हरलॅप म्हणजे क्लिपिंग मास्क. जसं की तुम्हाला क्लिपिंग मास्क कसं ह्याच्यामध्ये आहे, काय त्याला म्हणतो आपण, फोटोशॉपमध्ये क्लिपिंग मास्कचा ऑप्शन आहे, पिक्सल लॅबमध्ये तर क्लिपिंग मास्कचा ऑप्शन नाही आहे. पण त्याच्यामध्ये एक टेक्स्चरचा म्हणजे ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या टेक्स्चरला कोणताही टेक्स्चर अपलोड करू शकता, म्हणजे एखाद्या शेपला वगैरे टेक्स्चर अप्लाय करू शकता. सेम तिथंच इथे क्लिपिंग मास्क आहे, म्हणजे फरक असतो थोडामध्ये, लक्षात घ्या. ओके, तो फरक फक्त तुम्हाला समजून आला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे त्यामध्ये इथं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण काय केलेलं आहे, एक म्हणजे काही ते JPG वगैरे आहे, तो आपण यामध्ये ॲड करून त्याला इरेज वगैरे केलं. इथे बघू शकता ही आहे क्लिपिंगची वगैरे, क्लिपिंग मास्क वगैरे आपण करतो ना त्या पद्धतीचे. त्याच्यानंतर वरती थोडा हाफ व्हाईटचा म्हणजे शॅडो दिले, ब्रश मारलेत कडक डिझाईन दिसण्यासाठी. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही फोटो आहेत तुम्हाला इथे दिसत असेल, बघू शकता, जे आता ट्रेंडिंगला HD फोटो आणि AI फोटो जनरेटेडवाले आपण यामध्ये यूज केले, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, म्हणून पहिला पासवर्ड आहे भावनो 9595. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं, हे काय असणार आहे भावनो, इथे बघू शकता थोडीशी क्वालिटी आता तुम्हाला इथे डाऊन झालेली दिसेल. त्याला आपण काय केले, पूर्ण बॅनरलाच आपण इथे क्वालिटी व्हायब्रन्सवरती आपण हाय देऊन टाकले, बघू शकता. आता कसं तुम्हाला बॅकग्राऊंडला एकदम असा जसं की गोल्डन सारखा एकदम लुक आलाय, जो तुम्हाला दिसतोय. ओके, पिक्सल लॅबमध्ये पाहून तुम्हाला सेम जसे आहे तशी पाहून PLP फाईल पूर्ण एडिटेबल भेटून जाईल. ओके, असं काहीच नाही की जसं की काय नाही भेटणार. ओके, जसं आहे तसं तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे घ्यायच्यानंतर इथे बघू शकता आता आपण काय असणार, हे झालेले आहे 3. आता हे जे तुम्हाला माहीत असेल पहिलं आपण इथे सांगितलं, हे कोण असू शकतं तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे घ्यायच्यानंतर आता हे जो डार्क पोर्शन आहे हा तुम्हाला दिसते, याला लॉक मारून घेऊया, जेणेकरून आपल्याला काय त्रास होणार नाही. म्हणजे कशाबद्दल, तर की म्हणजे काय आपण समजा आता इथे मुवमेंट वगैरे केली. ओके, कारण की आपला ग्रुप बॅनर आहे, ग्रुप बॅनरसाठी आपण आता तुम्ही म्हणाल हे काय करतोय, एवढं तुम्हाला 9 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, अर्धा 1 तासपेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून डिझाईन बनवायला. ओके, त्याच्यानंतर पुढे
पुढे आल्यानंतर इथे खाली आपण एक बॉक्स आहे, तो बॉक्स आपल्याला नाही घ्यायचा आहे, त्याला आपण डिलीट मारून टाकूया. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्याच्या नंतर इथे बघू शकता आपण 19 फेब्रुवारी हे एक टेक्स्ट आहे, ते तुम्हाला इथे दिसेल 19 फेब्रुवारी. ओके, हे आपण यामध्ये ॲड केलं आहे. त्याच्यानंतर पुढे खाली आपला वॉटरमार्क आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर हे जे शिवजयंती वगैरे जे नाव आहे ना, ते आपण एकदम एंडिंगला केलेलं आहे, कारण की त्यावरती आपण पूर्ण ॲडजस्टमेंट केलेली आहे. इथे बघू शकता खाली बॉक्स पट्टी घेतले शुभेच्छुकांसाठी, तुम्हाला माहीत नसेल. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. इथे बघू शकता हे आपण काय केले, रॅक्टँगल, यामध्ये तुम्हाला बॉक्समध्ये सर्व फोटो ॲड करायचे आहेत. ओके, जे तुम्हाला इथे दिसतील. बघू शकता 1 2 3 4 5 6 आणि 7 फोटो असे तुम्हाला ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे त्या फोटोवरती इथे बघू शकता तुम्हाला काय दिसतं 1 2 3 आपले जे काय सर्व ग्राफिक डिझायनर जे मित्रपरिवार आहेत तुम्हाला दिसत असेल. ओके, त्यांच्या फोटोंची आपल्याजवळ एक PNG भावना होती ओल्डमध्ये, लक्षात घ्या, तीच आपण यामध्ये ॲड केलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये माझा फोटो दिसणार नाही, शोधू नका. ओके, कधीतरी एक दिवशी मी तुम्हाला फोटो रिलीज करून टाकेन. ओके, त्याच्यानंतर खाली आपण लिहिलं आहे शुभेच्छुक सर्व ग्राफिक डिझायनर मित्रपरिवार. ओके, याची लेअर भावना तुम्हाला वरती घ्यायला पाहिजे, पण लक्षात घ्या मी काय केलं आहे, हे सर्व ॲड करून घेतलं आहे, जेणेकरून मला एक म्हणजे सिक्वेन्स भेटला आहे की आपल्याला यामध्ये आपले जे काही नाव आहे ते शिवजयंतीनिमित्त आपण ॲड करायचं आहे. ओके, इथं बघू शकता जी राजमुद्रा आहे तुम्हाला माहीत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ओके, ही राजमुद्रा तुम्हाला इथे दिसते, तिला पण हलकी अशी काय केले, मल्टिप्लाय केलेलं आहे. मल्टिप्लाय करून इथे ओव्हरलॅपचा म्हणजे इफेक्ट आहे, जो तुम्हाला फोटोशॉपमध्ये दिसेल, पिक्सल लॅबला दिसणार नाही, लक्षात घ्या, तो आपण यामध्ये ॲड केला आहे. थोडे डार्कनेस त्याच्यावरती आता आपण जे काही नाव असणार आहे ते यामध्ये ॲड करणार आहे. ओके, दुसरा पासवर्ड भावनो 3535. ओके, पुढे येऊया. पुढे आल्याच्यानंतर इथं आपला लोगो पण तुम्हाला दिसेल. ओके, हे सर्व आपण ॲड करून झालेलं आहे. तुम्हाला फोटो वगैरे पण कटआउट वगैरे सर्व ॲड करून घ्यायचे. ओके, जेणेकरून तुम्हाला समजेल. पुढे जाऊया. पुढे गेल्याच्या नंतर इथे आता काय असणार आहे, इथे तुम्हाला दिसतंय शिवजयंती. ओके, आता हे बघू शकता, हे जे नाव आहे ना भावना, ही कॅलिग्राफी आहे, लक्षात घ्या. नाही तर तुम्ही मला आता हे हा फॉन्ट कोणत्या, बरेच जणांना नाही समजत, पण भावना फॉन्ट आहे, फॉन्ट नसून कॅलिग्राफी आहे, जी आपण ड्रॉ करतो. जशी एखादी सिग्नेचर असते तुम्हाला माहीत असेल, त्या पद्धतीची ही भावना सिग्नेचर आहे, कॅलिग्राफी आहे. तिला आपण इफेक्ट दिलेले आहेत बरेच सारे. इथे बघू शकता शॅडोमध्ये ड्रॉप शॅडो, ग्रेडियंट वगैरे हे शिका. हे बघा ओपन करून डिझाईनमध्ये काय काय केलेलं आहे, त्या प्रकारची डिझाईन बनवायला शिका. तुम्ही सिंपल डिझाईन भेटते, फोटो लावता, झाले, बॅनर टाकला, आपली पोस्ट केली इंस्टाला, झालं बॅनर, असं नाही भावनो. त्याच्यामध्ये काय यूज केलं आहे, त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो. आता याच्यामध्ये व्हाईट आहे, डार्क नाही, इकडे लेफ्ट साईडला बघू शकता येल्लो कलर दिलेला आहे. ते अशा पद्धतीचं तुम्ही जरा घ्या, त्याच्यातून एक एक माहिती, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, इथे बघू शकता वरती आपण शायरी लिहिली आहे तुम्हाला, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातेच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर. हे जे काय आहे शायरी, हा जो फॉन्ट आहे मराठी फॉन्ट आहे, पु ल देशपांडे नावाचा फॉन्ट आहे, जो गुगलला भेटून जाईल तुम्हाला, फ्री फॉन्ट आहे. ओके, कॅलिग्राफी बघू शकता एकदम नाथकुरा डिझायनर आहे भावनो, निमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. त्याच्यानंतर इथे पुष्पगुच्छ प्रमाण आहेत. इथे बघू शकता, पुढे या, इथे फ्लावर. ओके, हे आपण एंडिंगला लिहिलं, कारण की जास्त काम आपण याच्यावरती केलं, जे तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड आपण सांगितलेलं आहे बोलून. ओके, लक्षात घ्या. ह्याच व्हिडिओमध्ये नाही तर भावना आपण गेल्या वर्षी जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये पासवर्ड बोलूनच सांगितलेला आहे, लक्षात घ्या. बरेच जण मला फोन करून विचारतात की भाऊ पासवर्ड काय आहे, तर भावना पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, मी लिहून ठेवत नाही पासवर्ड. ओके, लक्षात घ्या. ओके, तिसरा पासवर्ड आहे भाऊन, कडकमध्ये सांगते भावनो, 19. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. परत एकदा सांगतो भावनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की नसेल हे माहीत नाही, पण भावनो एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवते भावनो. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा. ओके, धन्यवाद.